नाचायची थै 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 थै, नको मारू नको मारू नको मारू. भीतो का हा छडीला? जिसके एक भ्रुकुटी से सप्त समंदर उबलते देखा. त्याच्याविषयीचं काव्य अनुप जलोटानी म्हटलेलं. जिसके भ्रुकुटी तन्ने से सप्त समंदर उबलते देखा. रे निसतो ज्याने डोळा असा करून पावा तर 7 समुद्राचं पाणी उकळू शकतं. और वही यशोदा के डर से 100 बार उछलते देखा. यशोदेला घाबरतो, छडी लागेल लागेल लागेल. काय भगवान आहे. सामान्यत्व, काही व्यवहार अतिसामान्यासारखा केलेला आहे. जिसके कर कमला के करतल से न निकलते देखा. जिसके कर कमला के, कमला म्हणजे लक्ष्मी, कर म्हणजे लक्ष्मीचे हात. जिसके कर कमला के करतल से म्हणजे तिचे हाताचे करतल, पृष्ठभाग. भगवंताच्या पायाला किती कोमल लक्ष्मीचे हात, म्हणजे फुलापेक्षाही कोमल. आणि भगवंताचे पाय तर त्याच्याही पेक्षा कोमल. प्रथा काय की कमला लक्ष्मी पायाला सारखी अशी फिरवते हात. प्रयोग आहे, नंतर मला कळाला, आज नाही बोलत या प्रयोगावर. बापासाहेबही करून घ्यायचे पायाला, आणि मी लहानपणी करून घ्यायचो, पण मला अर्थच कळाला नाही. आणि मग आता कळतोय भगवान विष्णू देखील करतात. पायाहून तळपायाहून हात फिरवते मातेश्वरी भुवनेश्वरी. जिसे के कर कमला के करतल से न निकलते देखा. वही गोकुल में नहीं, वही गोकुल के कुंज गलियों में कंटक पर से चलते देखा. अनुवानी काट्या कुट्यातून पळतोय. ज्याची लक्ष्मी प्रथा अशी आहे की तिनं फक्त पायावरनं सारखा हात पुरावा, इतका कोमल याच्यात राहिलेला. आणि गोकुळात वृंदावनात काट्या कोपाट्यात अनुवाणी पळतोय. कारण भगवान स्वतःचे नियम भगवानने बदलते देखा, असं ते शब्द आहेत. स्वतः नियम केलेले आहेत, पण भक्तासाठी सगळं बदलून टाकले नियम. तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखिजे. एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. त्याप्रमाणे सामान्य दृष्टीने त्याकडे पाहिले तर सामान्य मनुष्य दिसतो. सामान्य दृष्टीने पाहिले तर अतिसामान्य ते दिसतील. एरवी त्यांची स्थिती कोणती आहे, मार्ग कोणता आहे, हे निश्चित कोणी ओळखू शकत नाही. कारण अशी स्थिती कोणत्या साधनाने येते तो सिद्धपंथ कोणी जाणत नाही. व संप्रदायात इंद्रियांना कळून येता सिद्धरस भोजन असते. तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे. सामान्य नजरेने पाहिलं तुम्ही ते अतिशय साधारण दिसतील. हे याच्यात काय, युजलेस. बाप्पासाहेब सांगत होते, चमत्कार करू नका. इतका बदमाश वर्ग आजूबाजूला असेल, तुम्ही चमत्कार करू शकता, तुम्ही कोणाला काही संसाराच्या वस्तू देऊ शकता, संसाराच्या गरजा पूर्ण करू शकता. हे जर माहीत झालं, लवकर समाधी घ्यावी लागेल, नाही तर गोळी खावी लागेल. मारतील तुम्हाला, मर्डर होऊ शकेल. आमच्या गरजा पूर्ण करा, नाही तर गोळी घालतो. कठीण आहे.
आता तर काही महाराजांचं पेवच फुटलंय. मंत्र तंत्र दोरी गंडे सगळे बंद केलेले आपल्या परंपरेने. सहज एखाद्याचं घडलं सहजगत्या मुद्दाम म्हणून केलं. इतका स्वार्थी समाज आहे. तुमचे पाय सोडणार नाही, इतक्या चक्रा मारतील की चक्कर येऊन तुम्ही पडाल, नाही तर पटकन समाधी घ्यावी लागेल. चमत्कार करू नका, चमत्कार दाखवू नका, व्यवहाराविषयी बोलू नका. कारण आपल्याला ज्याला आध्यात्मिक शक्ती द्यायची ना, त्यांनी व्यवहाराविषयी काहीही बोलता कामा नये. म्हणून मी मौन राहत असतो व्यवहारात, बिलकुल मौन, बंदी आहे. तैसे सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धारिता नेणिजे, सोय जयाची. एरवी त्याची स्थिती काय, कुठवर पोहोचलाय, हे सामान्य नजरेला कळू शकणार नाही. आणि असंच राहिलं पाहिजे. साईबाबांना अनेक जण ओळखत नाहीत. त्या काळात नाही ओळखलं. त्या सिद्धपुरुषांना कोणीच ओळखू शकलं नाही, कारण इतके सामान्य राहिले, इतके सामान्य राहिले. ऐसा चिन्नी चिन्नित देखसी तोची मुक्त, आशा पाश रहित ओळख पा. काही महाराजांनी सगळं सोडलंय, पण महाराज नावाचं टायटल घेतलंय. काय सोडलं तुम्ही? ह्या महाराजांची जय. अरे महाराजाचं टायटल घेतलं. हार तुरे तेही घेतले जात. खरं म्हणजे आम्ही सगळी बंदी घातली होती. पाया पडण्यापासून सगळीपर्यंत पाया पडणं कोणी थांबतच नाही. गप्प बसलो. शेखरला म्हणले, शेखर शेवटी जाऊ द्या म्हणले, नाही थांबत कोणी. पण हार तुरे गळ्यात नको वाटतं का? कोणी आणून घातलं तर छान वाटतं. पण सगळा मोह टाळायचा. गुरुजी हा शब्द देखील नाही. काही साधक म्हणतात गुरुजी. मी कुठे गुरुजी? कधी तुम्हाला केलं शिष्य? मी गुरुजी नाही. हा सर, ठीक आहे. मनोहर जोशीलाही सर म्हणतात ना, आपल्याला काय बिघडलं सर म्हणतात. ठीक आहे, एक सर, एक काहीतरी असावं संबोधन म्हणून म्हटलं. पण न गुरुजी न महाराज, कशाला पाहिजे टायटल्स? अरे टायटल मुळे देखील ज्यांनी सगळं सोडलं दाखवलं, त्यांनी धरल्यासारखंच झालंय ते महाराज. चूक आहे काय, बरोबर आहे, कॉमेंट नको, पण त्याची देखील आसक्तीच एक आहे. काहीच नको, ते गुरुपदही नको.